शेतकऱ्यांबद्दल म्हणाल तर शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज मिळण्याची व्यवस्था करणारा हा भारतातला एकमेव इतिहासातला राजा आहे. त्यामुळे रयतेचा राजा त्यांना उगीच म्हटलं जात नाही. शेतकऱ्यांना कारण त्यांना दोन गोष्टी माहिती होत्या की जोपर्यंत शेती, व्यापार आणि जे व्यावसायिक कारागीर आहेत म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, ह्या ज्या वस्तूंचे उत्पादक आहेत म्हणजे हे उत्पादक जोपर्यंत आपल्या शांतपणे हे उत्पादन करू शकत नाही तोपर्यंत राज्याची आणि लोकांचीच आर्थिक ताकद वाढणार नाही. लोकांची जर आर्थिक ताकद वाढली नाही तर स्वाभाविकपणे ते मनाने कमजोर होतील, अत्यंत विचित्र मनोवस्थेत सापडतील आणि ते काही स्वराज्याला परवडणार नाही. कारण प्रत्येक नागरिक हा स्वबळावर स्वतःच्या शक्तीवर उभा राहिला तरच स्वराज्याची शक्ती वाढेल हे ओळखणारा हा एक महामानव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.